बुद्धी नारायण खरा आप तैसाची दुसरा न करता दोरी साप राहू निदावा तो काप तुका म्हणे गुण दोषी ऐसे न पडावे सोसी. जगद्गुरु जगद्बंधू तुकाराम महाराज यांच्या या अभंगातून आपण आत्मकल्याणाचा मार्ग शोधत आहोत. गुरु शिष्य परम. कालच्या याच्यामध्ये आपण गुरु कसा नसावा आणि शिष्य कसा नसावा असं पाहिलं. परंतु मग गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे ऊर्जा, गुरु म्हणजे करुणा, गुरु म्हणजे आपल्या शिष्याचा आत्मोद्धार होण्यासाठी 24/7 सतत जागरूक असणारा तो गुरु. आणि शिष्य, शिष्य म्हणजे कैवी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. ज्याला कळवळ लागलेली आहे तो शिकण्यासाठी तयार आहे तो शिष्य. गु म्हणजे अंधकार आणि गु म्हणजे तेज. गुकारास तेज उच्चते. अशा याने झाले शब्द गु. गुरु अंधकारातून आपल्याला तेजाकडे नेणार. पहिल्या या ओळीमध्ये गुरु शिष्य पड. असे जे असतात ते गुरु आणि शिष्य, आणि असे नसतात ते गुरुपट आणि शिष्यपट मिळवून आले. मला गुरु म्हणा आणि माझी सेवा करा. मी तुमचा शिष्य आणि मला तुम्ही काय करा, रोज माझी सेवा न करता म्हणजे मी तुमची सेवा तर करणारच नाही, पण तुम्हाला माझी सेवा करणं गरजेचं आहे. आधम लक्षण हे कोणतं लक्षण आहे? चांगलं लक्षण आहे का? आधम म्हणजे काय? आधम म्हणजे नीच, निकृष्ट दर्जाचा. आपण शब्द कोणता वापरतो? नराधम. नर आणि अधम. अधम लक्षण कोणती आहे? तर अहंकार, स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणे आणि इतरांचा नेहमी काय करणे, अनादर करणे. मी मोठा आणि बाकी सगळे लहान. असं ज्याच्यामध्ये लक्षण आहे, तो स्वतःला गुरु जरी म्हणत असला तरी ते कोणतं लक्षण झालं? उत्तम लक्षण आहे, अधम लक्षण. लोभ आणि स्वार्थ, फक्त स्वतःचं कल्याण त्याचा विचार करायचा. शेख आपली दे, सगळा भाग माझ्याच पाण्यात, बाकी दुसऱ्याच काही हो. कपट आणि खोटेपणा, लांबीपणा, फसवणूक करणे. मी तर काय आहे, तुमचाच माणूस आहे. क्रोध आणि हिंसा, मनाने आणि वागण्याने इतरांना त्रास देणे. अज्ञान, सत्य, भक्ती आणि ईश्वर याचं खरं ज्ञान नाही, परंतु मला सगळं माहिती आहे असं ज्याला वाटते त्याच्याकडे आगम लक्षण आहे. आसक्ती, संसारिक आणि भौतिक गोष्टीविषयी अत्यंत आवड, त्याच्यामध्ये अडकून राहिलेला. माझी गाडी पहा, माझा फ्लॅट पहा, माझी जमीन पहा, आणि मला काय घरातून कधी बाहेर येण्याची प्रवचनाला किती लोक होते, उठून विचारणार, घरून विचारणार. सगळ्यात महत्वाचं जे आहे, गुरु शिष्य परंपरेचा जो अनादर करतो, बाकी सगळं केलं तर चालेल, परंतु गुरु शिष्य परंपरेचा अनड्यू ॲडव्हान्टेज न घेता, त्याची कसं असलं पाहिजे का, अत्यंत पवित्र ही परंपरा आहे. याच्यामध्ये जर आपण दोषदृष्टी ठेवली आणि नको तिथे जर दांभिकपणा करण्याचा प्रयत्न केला तर नुकसान गुरुचं तर काही होणार नाही, आणि समोर येण्याचा जाण्याचा जो मार्ग आहे तो काय होतो, अवरुद्ध. गुरुच्या शिकवणुकीकडे दुर्लक्ष करून
स्वतःच्या चुकीच्या मार्गावर बराच काय होते समजते. एक शिष्य आहे, तो शिष्य काय म्हणाला आपल्या गुरुला की आता मी माझ्या आध्यात्मिक मार्गावर अत्यंत जी आहे ती प्रगती केलेली आहे, आता मला तुमच्याकडे येण्याची काही गरज नाही, आता मला पूर्ण ज्ञान झालेलं आहे. तुमच्यापासून मी घेतली प्रेरणा थोडीशी, पण अनेक मी काय केलं, वेबसाईट पाहिलं, युट्यूब पाहिलं, हे केलं, आणि आता मला खूप ज्ञान प्राप्त झालेलं आहे, आता मी तुमच्याकडे येणार. गुरु म्हणाले असं का, छान, सांग बरं ईश्वर कुठे आहे. त्यावर तो चटकन म्हणाला ईश्वर तर माझ्या खिशातच आहे. मी एक स्मार्टफोन घेतला आणि त्याच्यामध्ये मी एक सुंदर ॲप डाउनलोड करून घेतलेला आहे, ईश्वराला डाउनलोड करून घेतलेला आहे, आणि ईश्वराशी कधीही मी व्हॉट्सअपवर चॅट करीत असतो. असं का म्हणून माझं नेहमीच ईश्वराशी बोलणं चालू असते. तर तुझं जर नेहमी बोलणं चालू असतं ईश्वरासोबत, तर मग काय कर, त्या ईश्वराला विचार की माझा जो शिष्य आहे म्हणजे तू आता काय झालेला आहेस, गर्विष्ठ झालेला आहे, त्यांनी आपल्या गुरुसोबत कसं वागलं पाहिजे. लगेच त्यांनी काय केलं, मेसेज टाईप केला आणि ते डाउनलोड असलेल्या ईश्वराला पाठवला. तिकडनं काय झालं, रिस्पॉन्स आला, वाचला आणि वाचल्यानंतर गडबडला. वाचलं का काय, ईश्वराने काय उत्तर दिलं, ईश्वराने उत्तर दिलं की तुझं फोनची बॅटरी तर चार्ज आहे, परंतु मेंदू मात्र डिस्चार्ज आहे. गुरु पुढेच आहे, तू नेहमी काय असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे. असा जो आहे थोडं का इतकुसं जरी ज्ञान झालं तर त्या ज्ञानामध्ये काय होतं, लोक लगेच काठा जो आहे तो त्यांच्या अंगामध्ये भरला जातो, आणि मग गुरुला जे आहे ते ज्ञान सांगू लागतात. दुसरा एक असा शिष्य होता, तो गुरुला काय म्हणाला की मला आता या शिष्यासारखं की भरपूर जे आहे ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे, आणि आता मला तुमच्याकडे येण्याची काही गरज नाही. तर गुरु पण जसं पहिल्या कोणी प्रश्न विचारला की ईश्वर कुठे आहे ते सांग, तसं ते म्हणतात की जर तुला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ईश्वर कळलं आहे, तर मग सांगणार म्हणजे सुख कुठे आहे. सुख पाहता जवा पाडी आणि दुःख पर्वता एवढे. तुला तू सुखी असला पाहिजे ना. आता हो, मला एक युट्यूबवर गुरु भेटले आणि त्यांनी मला सुखाचा मंत्र सांगितलं. काय सांगितलं, फक्त 10 मिनिटं ध्यान करा आणि 50 मिनिटं काय करा, शॉपिंग करा. आणि मग मी जो आहे 50 मिनिटं शॉपिंग करतो, आणि आता मी शॉपिंगचा जो आहे तो रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. इतके ब्रँडेड कपडे घेतले की काय विचारता माझ्या घरात आता सोय. इतके तू ब्रँडेड कपडे घेतले, पण तुझ्या बॅगमध्ये सुख आहे का. तो म्हणाला की सुख तर काही दिसत नाही. तेव्हा सुखाचा जो मार्ग आहे तो ज्ञानाचा जो घाट आहे तो चढल्याशिवाय प्राप्त होत नाही, आणि ज्ञानाच्या घाटाचा रस्ता हा गुरुशिवाय, गुरुविण कोण दाखविला वाट. बाजारामध्ये तुम्हाला ध्यान साधन करता येणार नाही, त्यासाठी गुरुच्या शब्दाचा जो आहे तो रस्ता पकडावा लागेल. शॉपिंग मॉलमध्ये साधना शिकता येणार नाही. त्यामुळे
थोडक्यामध्ये आपण काय करतो, थोडेस चालायला सुरुवात करतो आणि मात्र मोह आहे, अंधकार आहे, काम आहे, क्रोध आहे, हे षटविकार जे आहेत ते आपल्याला चांगल्या मार्गापासून अडकवतात. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी संदेश दिलेला आहे की देखो वेठी करती गुरु नाही ठाऊका विचारू. याने गुरु केला म्हणून मी गुरु केला, पण गुरु केल्यानंतर गुरुच्या सानिध्यात मात्र कधी गेलो नाही. आणि माझे जे आहे ते आगम लक्षण नेहमी वाढवत गेलो. मग गुरु काय देतात तर ज्ञान देतात. आणि ज्ञान म्हणजे नेमकं काय तर पुढच्या ओळीमध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे की ज्ञान जे आहे ज्यासाठी आपण इकडे तिकडे फिरत असतो ते ज्ञान हे आहे की बुद्धी नारायण खरा. विवेकानंद जे आहे इकडे तिकडे वेडा नरेंद्र सगळीकडे तुम्ही देव पाहिला का, तुम्ही देव पाहिला का सगळ्यांना विचारत होता. जेव्हा तो रामचंद्र परमहंसांपर्यंत पोहोचला तेव्हा परमहंसांनी त्यांना सांगितले हो तर मी रोजच पाहतो. कुठे पाहतो, बुद्धी नारायण खरा आणि आप दैसाची दुसरा. याची दुसरी जी गोळ आहे त्याचं आपण चिंतन पुढच्या शुक्रवारी करणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आदि श्री रघुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.